या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय मराठी. मराठी पण जरा वेगळं बघतोय आपण TCS पॅटर्न बघतोय, जो की TIT साठी उपयुक्त आहे. शिक्षक भरती आपण ज्याला म्हणतोय, मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी उपयुक्त आहे. समाज कल्याण, गृहपाल, आदिवासी गृहपाल, निरीक्षक ही पदं आहेत आणि इतर विविध परीक्षा आहेत, त्यासाठीचे हे सेशन आहे. आपण काय करतोय माहिती का, मागच्या काही 6 महिन्यात जे पेपर झाले का, काही प्रश्न मी त्याच्यातले घेतोय, काही नवीन टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गाने जाता येईल. आणि या सगळ्यांचा उपाय, या सगळ्यांचा सोर्स अभ्यास कट्टा आहे. खूप सारे नवीन विद्यार्थी मित्र, विद्यार्थी मैत्रिणी या ठिकाणी जॉईन होत आहेत. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करतायत. हा संपर्क नंबर आहे. तुम्हाला काही अडचण आली व्हॉट्सअप करा. तुम्हाला बॅचेच्या लिंक पाहिजे असेल व्हॉट्सअप करा. परीक्षेचं नाव टाका आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर त्या नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे. बघा, तुम्हाला आहे ना TCS मधला एक आवडीचा भाग तो म्हणजे उतारा. आणि उतारा सोपा असतो, पण सोपा कधी वाटेल जर आमचा अभ्यास चांगला असेल तर. उतारा दिला 1 ते 5 प्रश्नांची, म्हणजे 5 दुनी 10 मार्क तर इथेच आहे. 10 मार्क्स. पण प्रत्येक परीक्षेला 5च प्रश्न असतील असं नाहीये. काही ठिकाणी 3 असेल, काही ठिकाणी उतारा असेल, काही ठिकाणी नसेल सुद्धा. पण आपल्याला तयारी करावी लागेल ना. बघा, उतारा दिलाय. माझं म्हणणं आहे, इंग्रजी थोडा अवघड असतं ना. इंग्रजीमध्ये तुम्ही आधी उतारा वाचू शकतात. मराठी सोपा असतं ना. मराठीमध्ये आधी प्रश्न वाचा आणि प्रश्न वाचले की उतराचं काम सोपं होणार आहे. बघा, प्रश्नामध्ये 1-2 प्रश्न तर असे असतात ज्याचं उत्तर उतारा न वाचता सुद्धा येतं. समानार्थी, विरुद्धार्थी वगैरे. प्रश्न काय बघा, बापू आणि चंद्रा एकत्र बसले असताना चंद्राने काय बघितलं? ऑप्शनने वाचायचे आधी. चंद्राने काय बघितलं? प्रस्तुत कथेला सविस्तर शीर्षक द्या. पहिले चंद्राने काय बघितलं, दुसरं शीर्षक द्या. अंडरलाईन करत चालायचे. आता तिथे तुमच्याकडे राहील, तुम्ही वहीला बाजूला हे करू शकता, लिहू शकतात. चंद्राच्या मनात कशाची भीती बसलेली होती. त्याच्यानंतर आंब्याच्या झाडाखाली बापूला कोण दिसते, आणि पुढे चंद्राच्या अंगावर काय पडलं होतं. आता बघा, हे किती भारी आहे. तुम्ही थोडंसं प्रश्न बघून घेतले ना, तुम्हाला पटपट उत्तर भेटेल. आपण बघा, तुम्हाला पॅसेज 2 मिनिटाच्या आतमध्ये वाचायचं आहे. 2-3 मिनिटं खतम, टाटा बाय बाय. नागिन हे ग्रामीण जीवनातली कथा आहे. सर्पाला भिनारी चंद्र आणि सर्पाशी वैर असलेला ते चनोरा बापू यांची ही कथा आहे. चंद्रा कशाला भीते? सर्पाला भीते. एका प्रश्नाचं उत्तर आलं. लहानपणी चंद्राच्या अंथरुणावर तुळशीवरचा साप बदकन पडला होता. काय पडलं होतं? कुठालचा साप पडला होता. खाली मला वाटतं विचारलंय काहीतरी, तुळीवरचा काहीतरी म्हटलंय. तेव्हापासून तिच्या मनात सापाची भीती आहे. अंथरुणात पडलेला साप गुरवाच्या पाण्याने उचलून फेकला करा, पण चंद्राच्या अंगाला तो कायमचा वेढावून राहिला. तिने त्याची भीती घेतली. साधा दोर दिसला तर ती दटकून उठते. एवढं बापूचं लहानपणी गावभर नागडं फिरायचा. कुठं मरून पडलेला साप दिसला त्याच्या शेपटीला धरून पोराच्या अंगावर टाकायचा. त्या सापाचा पाठलाग करायचा. त्या लहानपणापासून वेड त्या ठिकाणी होतं. गावात आपानाच्या हाताला सापाने वेटोळा घातले. त्याने आपानालाच डंक केला. सगळी माणसं बघ्यासारखी गर्दी करून पाहत राहिली, पण बापूला कळल्यावर त्याने त्या भुजंगाला सोडलं नाही. जमिनीवर आपटून मारला. असा सापाला निर्वावलेला बापू. एकदा दोघं नवरा बायको आंब्याच्या झाडाखाली निवांत बसली होती. दोघं जण कुठे बसली होती असा प्रश्न आलाय. बापू चंद्राच्या मांडीवर डोकं ठेवून विसावला होता. अशा विश्रब्ध क्षणी चंद्राने नागिनीचं जोडपं पाहिलं. माझा लागली नागिन पळत होती आणि नाग तिच्या मागे लागला होता. बापूने त्याचा पाठलाग सुरू केला. नागाला मारलं. नागिन डूक धरून बसली. पुढे संधी मिळताच ती चंद्राला ढसली आणि चंद्राचा त्यात मृत्यू झाला. त्याने घायल झाला. बापू नागिनीचा पाठलाग करीत राहिला. फिरून एकदा आंब्याच्या झाडाखाली बापू एकटाच लवणलेला असताना ती नागिन त्याला दिसते, पण तो तिला मारत नाही. नुसत्या उसवल्या नजरेने तिच्याकडे पाहत राहतो आणि नागिन आपलं हातभर अंग काढून निश्चल अशी उभी राहते. इथे कथा संपते. या कथेत गोष्ट अशी एवढीच आहे. या कथेचा शेवट आशय सूत्र प्रकट करणारा आहे. सर्पाशी वैर करणारा बापू एकटा आंब्याखाली लवणला असताना समोर हातभर अंग काढून उभ्या असलेल्या नागिनीला तो मारत नाही, असं का होतंय? उत्तर आले. एकत्र बसले होते. चंद्राने काय पाहिलं? नागिनीचं जोडपं पाहिलं. पहिलं उत्तर आलं. कथेला काय शीर्षक द्याल? चंद्रा, तुळशीवरचा साप, बापू, नागिन. काय वाटतंय तुम्हाला? 2 नंबरचा प्रश्न आहे नागिन. नागिनीवरच आहे ना कथा. चंद्राच्या मनात कशाची भीती बसली होती? सरळ सापाची. पुढे आंब्या झाडाखाली बापूला कोण दिसतंय? बघा, सरळ 4 नंबरचा प्रश्न आहे नागिन. आंब्या झाडाखाली चंद्राच्या अंगावर काय पडलं होतं? बघा, तो साप पडला होता. उत्तर तुमचं आलंय. मी पुढे जातोय. किती सोपा आहे हो. पॅसेज आलेला पॅसेज या TCSच्या पेपरला आलेला पॅसेज आहे. मुद्दाम टाकला. मुख्य सेविकेच्या विद्यार्थ्यांनी, समाज कल्याणच्या विद्यार्थी मित्रांनी, मित्रमैत्रिणींनी आणि TIT हे करायचं आहे. तुम्हाला या सगळ्या PDF भेटतायत अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. नवलाई, श्रीमंती, पाटीलकी, गुलामगिरी. आणि जे टेस्ट पेपर मी देतोय का त्याच्यामध्ये जे म्हणजे मराठीच्या टेस्ट ज्याच्यात समाविष्ट आहे तिथे हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. हळूहळू अपलोड होत राहील. विशेष नाम, सामान्य नाम, भावचक नाम, सर्वनाम हे नवलाई, श्रीमंती, पाटीलकी, गुलामगिरी
नामाचा कोणता प्रकार आहे? 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. हे भाववाचक नाम आहेत. आत्मज या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला. मुलगा, तनया, तनय, तनुज. आत्मज म्हणजे काय? 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. आत्मज म्हणजे मुलगा, आत्मज म्हणजे तनय, आत्मज म्हणजे तनुज, हे तनया म्हणजे मुलगी. बघा, ज्यांना माहित नाही का त्यांनी लिहायचं. मुलगा म्हणजे आत्मज, तनय, तनुज. नोट डाऊन करायला शिका, लिहायला शिका. तुमच्या हातात जर वही पेन असेल ना, तुम्ही हे लेक्चर बघायला घेण्याआधी जर वही पेन घेऊन बसला असाल आणि काही महत्वाचे मुद्दे जे तुम्हाला माहित नाहीये त्याच्या नोट्स तुम्ही काढत असाल तर मला तुमचा खूप सारा अभिमान आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही इतरांपेक्षा ना 100% तुमच्या जास्त लक्षात बसताय. वही पेन असली म्हणजे आपण ते लिहिणार आहे थोडंफार, त्याच्यामुळे आमचा मेंदू पूर्ण तिथे कॉन्सन्ट्रेट होतो. हे त्याच्या मागचं मानसशास्त्र हे लक्षात घ्या. खाली शब्दाचा अर्थ मणिबंध म्हणजे काय? मतलब, मनगट, प्रमाणक, माणिक, मोती, मणिबंध. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. मणिबंध म्हणजे मनगट. खालील वाक्यातला कर्मणी प्रयोग ओळखा. सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. आज लवकर सांजावले. शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, कर्म तर असतोच. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. सकाळी तो मैदानावर कोण गेला? तो गेला, कर्त्याला प्रत्यय, कर्तरी प्रयोग. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. बघा बरं का, जिंकणारा कोण? 9 नंबरचा प्रश्न आहे. जिंकणारा संघ आहे, संघाला प्रत्यय आहे. काय जिंकलं? स्पर्धा जिंकली. कर्मही आहे पण कर्त्याला प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय असेल तो कर्तरी नसतो आणि कर्माला प्रत्यय नसेल तर तो 100% कर्मणी असतो. आज लवकर सांजावले हा भाव करतो का आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले हा भावे आहे. का भावे? कर्त्याला कर्माला प्रत्यय आहे. उत्तर माझं 2 येतंय, तुमचंही तेच आलं पाहिजे. खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य वाक्यरचना आहे ना, टीसीएस स्पेशल हा प्रश्न, हा बाहेर नाही येत पुढे. हा टीसीएस आणि काही ठिकाणी IBPS मध्ये येतोय. उत्तर आलं पाहिजे. 10 नंबरचा प्रश्न आहे, लेखन नियमानुसार योग्य वाक्यरचना तुम्हाला सांगायची. थोरल्या बहिणीकडून प्रल्हाद जात असताना धाकट्या बहिणीकडे तहानेने तो व्याकुळ झाला. बघा, तहानेने वाटेत व्याकुळ झाला. प्रल्हाद बहिणीकडून थोरल्या धाकट्या बहिणीकडे जात असताना वाटेत तहानेने व्याकुळ झाला. प्रल्हाद थोरल्या बहिणीकडून धाकट्या बहिणीकडे जात असताना वाटेत तहानेने व्याकुळ झाला. वाटेत तहानेने व्याकुळ झाला. प्रल्हाद हे तर हे जमतच नाही. वाक्य रचना, स्ट्रक्चर ते जमलं पाहिजे. फक्त इंग्रजीमधलं नाही, मराठीतलंही जमलं पाहिजे. काय? थोरल्या बहिणीकडून प्रल्हाद जात असताना धाकट्या बहिणीकडे तहान, हे जमलत नाही. प्रल्हाद बहिणीकडून थोरल्या धाकट्या बहिणीकडे असं नाही चालत. प्रल्हाद थोरल्या बहिणीकडून धाकट्या बहिणीकडे जात असताना वाटेत तहानेने व्याकुळ झाला. उत्तर 3 नंबरचं तुमच्या समोर आलं पाहिजे. खालील प्रधान शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य समानार्थी शब्द ओळखा. योग्य समानार्थी शब्द ओळखा. सिंह, आंबुल, पदम, केसरी, सोम. सिंहासाठी समानार्थी शब्द काय? 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सिंहासाठी समानार्थी शब्द, सिंह म्हणजे केसरी. बघा, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आरोळी ठोकणे म्हणजे काय? मोठ्याने चपराक मारणे, मोठ्याने हाक मारणे, गवगवा करणे, आरडा ओरड करणे. आरोळी ठोकणं म्हणजे काय? एखाद्याला तुम्ही बोलवतायत, 12 नंबरचा प्रश्न आहे. आरोळी ठोकतोय म्हणजे मोठ्याने एखाद्याला हाक मारतोय. संबोधन, विद्याभ्यास, योग्य विग्रह, समास, संधी, समासाचा फोड, समासाची फोड करा, विग्रह करा. विद्याभ्यास, विद्येपासून अभ्यास, विद्येचा अभ्यास, विद्येला अभ्यास, विद्या आणि अभ्यास. विद्याभ्यास म्हणजे काय? 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. विद्या अभ्यास, विद्येचा अभ्यास. या चाचीचे मध्ये षष्टी आहे. षष्टी तत्पुरुष. अभ्यास महत्वाचा आहे, तो वेगवेगळा असू शकतो. इथे विद्येचा आहे. दुसरं पद प्रथम आहे, दुसरं पद महत्वाचं आहे. इथे षष्टी. पुढे विरुद्धार्थी शब्द खालील शब्दाचा. वांड, होडकर, निरागस, व्रात्य, उन्हाळ. वांडचा विरुद्धार्थी शब्द. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वांड. वांड म्हणजे ना असं थोडा खोडकर, उन्हाळ, व्रात्य हे समानार्थी. वांडचे हे समानार्थी आहे. टुकार, मोकार, काय काय म्हणतात आमच्याकडे.
पण हे निरागस आहे. सूर निरागस, तसं हे निरागस आहे. दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखवणारे किंवा प्रत्यय लोप पाहून त्या दोन किंवा अधिक शब्दाचा एक स्वतंत्र शब्द तयार होतो, त्या शब्दाला आम्ही काय म्हणतो आहे? दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखवणार. अनुकरणवाचक, सामासिक, जोड शब्द, समान संधी काय म्हणणार? 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. बघा, दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखवता आहे, त्याला आम्ही सामासिक शब्द म्हणतोय. माधव जुलियन यांचं पूर्ण नाव तुम्हाला विचारलंय. माधव पंढरीनाथ शिकरे, माधव त्र्यंबक खानोलकर, माधव घोलप, माधव त्र्यंबक पटवर्धन. दोन किंवा अधिक शब्दांचा परस्पर संबंध दाखवणार. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. काय म्हणणार आम्ही याला? हे तर झालं, ते झालं. माधव जुलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन. बघा, माधव त्र्यंबक पटवर्धन. तो पण नावावर तुम्हाला प्रश्न येत आहेत. लेखक आणि त्यांचं साहित्य त्यावर तुम्हाला प्रश्न येत आहेत. या अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा, हजार जबाबी, दशग्रंथी, दक्ष, अष्टावधानी. बघा, अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. काय म्हणणार? अष्टपैलू. यस, अष्टावधानी. घरात नाही दाना, मला बाजीराव म्हणा. बघा, गुळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य, घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ, चोरावर मोर, हातच्या कंगनाला आरसा कशाला. घरात नाही दाना, मला बाजीराव म्हणा. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचा आहे. म्हणजे याची समानार्थी जर बघितलं ना, घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ, असं हे आहे. ओके, लेक्चर संपलेलं नाहीये, पण थोडी जाहिरात करावी लागेल, कारण की बऱ्याच नवीन विद्यार्थिनी आहेत ज्या मुख्य सेविकेची तयारी करतात, पण त्यांना माहित नाही की एवढं बेस्ट कंटेंट अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन. बऱ्याच जणांचं चाललंय, घेऊ की नको घेऊ, घेऊ की नको, घेऊनच टाका. रिझल्ट आणायचा असेल तर अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, फ्री आहे. बॅचेस अत्यंत माफक शुल्कात, इतक्या माफक की तुम्हाला वाटेल अरे फ्रीमध्येच भेटतंय. त्यात कंटेंट इतकं देतोय आपण, इतके नोट्स देतोय, इतके टेस्ट पेपर देतोय. टेस्ट पेपर वेगळे आहेत, नोट्स तुम्हाला बॅचवर फ्री भेटतील. ओके, आपण टेस्टचे अनालिसिस इथे तुम्हाला फ्रीमध्ये आहेत. तांत्रिकची बॅच आहे, ही बॅच आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन पटकन डाउनलोड करायचं, पटपट पटपट त्या ठिकाणी जाऊन आपला स्कोर वाढवायला सुरुवात करायची. वाट बघू नका परीक्षा कधी डिक्लेअर होईल, नंतर काही होत नाही, आत्ताच करून ठेवा अभ्यास. अशोकने शंकराच्या पिंडीवर बेल वाहिला, उद्देश ओळखा. उद्देश म्हणजे करता. बेल शंकराच्या, अशोकने पिंडीवर करता. बेल वाहणारा कोण? अशोक. बेल वाहणारा अशोक. पुढे समर्थ रामदास यांचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे. नारायण सूर्याजीपंत ठोसर, मोरेश्वर रामचंद्र फराडकर, वामन नरहरी शेष, श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर. समर्थ रामदास यांचं खरं नाव विचारलंय. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. समर्थ रामदास नारायण सूर्याजीपंत ठोसर असं आम्ही त्यांना म्हणतोय. पुढील वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा. विद्यार्थ्यांनी वर्गात शांत बसावे. नकारार्थी करा म्हटलंय. विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ करू नये. विद्यार्थ्यांनी वर्गात शांत बसू नये. विद्यार्थ्यांनी वर्गात बोलावे. विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ करावा. नकारार्थी करा. आता पहिला मुद्दा आहे शांत बसावे. याचा निगेटिव्ह काय होईल? 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ करू नये. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. समूहदर्शक शब्दाच्या योग्य जोड्या लावा म्हटलंय. वेलींचा, साधूंचा, करवंदाची काय? जाळी कशाची? कुंज कशाचा? पुंज कशाचा? जथा कशाचा? 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचंय. बघा, वेलींचा कुंज असतो, साधूंचा जथा असतो, करवंदाची जाळी असते, विषय खतम होत असतो. जरत्कारू. बघा, हे नवीन आहे, हे हटके, हे बीएमसी ला आलेला हा प्रश्न आहे. बीएमसीची आत्ता परीक्षा झाली आहे. जरत्कारू म्हणजे काय? अशक्त व्यक्ती, शांत व्यक्ती, सशक्त व्यक्ती, संतापी, जरत्कारू. 23 नंबरचा प्रश्न, उत्तर जमलं पाहिजे. जरत्कारू म्हणजे अशक्त व्यक्ती. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं ती काल्पनिक रेषा, सूर्यास्त, समुद्रकिनारा, क्षितिज, डोंगरकडा, आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं. 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
त्याला आम्ही क्षितिज असं म्हणतो आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तुम्ही मला बोलावले. तुम्ही मला बोलावले, बोलावणारे कोण? तुम्ही. 25 नंबरचा प्रश्न आहे बघा. तुम्ही मला बोलावले. बघा इथेही प्रत्यय आहे, इथेही प्रत्यय आहे. भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे. शेवटी आन्सर किती देतोय? आणि शेवटी जे TIT वाले विद्यार्थी मित्र आहेत, खूप सारे मित्र कालच्या 2-3 दिवसात जॉईन झाले, कारण नवीन बॅच आपण सुरू केली आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. पटकन नवीन बॅचला जॉईन होऊन जा, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून सगळे लेक्चर्स भेटतील. पटपट पटपट पहिले 15 दिवस तुम्ही पटपट जॉईन व्हा. नंतरही तुम्हाला भेटणार आहे रेकॉर्डेड सेशन त्या ठिकाणी राहील, पण जॉईन करा. TIT खूप मोठी संधी असणार आहे शिक्षक भरतीची, आणि आपल्याकडे छप्पर फाडके मटेरियल आहे. तुम्हाला PYQ चे सेशन मी घेतोय, डेली बेसवर घेतोय अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. तेही बघत चला, ती कंटेंटमध्ये ऍड होत जातील. काही लाईव्ह होतील, काही रेकॉर्डेड होतील. काही अडचणी असतील, हा नंबर तुमच्याकडे आहे, हेल्प डेस्क नंबर. थांबूया. धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.